आज आपण सर्वजण आपल्या नाशिकमधल्या मठामध्ये आपले परमप्रिय सद्गुरू श्री रमाकांत महाराज यांचा जयंती उत्सव साजरा करण्यासाठी जमलेले आहे. त्र्याऐंशीवी जयंती आहे. त्यांचं परमभाग्य मी या गुरु परंपरेच्या सद्गुरूंच्या एका ओळीमध्ये लाईनीमध्ये ते येऊन बसले. लाखोत एखादा, करोडोत एखादा. किती थोर महात्मा, सामान्य आमच्या तुमच्यातलीच एक व्यक्ती, सद्गुरू वचन हेच आपले जीवन असे त्यांनी अंगीकारले आणि त्याच्यातूनच हे भाग्य त्यांना लाभले. द्यायला कष्ट खूप होत असताना सुद्धा ज्ञानदानाचं कार्य केलं. हे प्रत्यक्ष तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि त्यांची जयंती साजरा करण्याचा प्रसंग आज आहे. आणि त्या इतक्या चांगल्या सोहळ्यामध्ये मी तुमचा साथीदार झालो आहे, माझं भाग्य आहे. तुम्ही सगळे भक्तात, उत्तम साधक आहात, ज्ञानी आहात. अशांची संगत लाभणे आमचं भाग्यच आहे. मी नाशिकला येण्यासाठी नेहमी उत्सुक असतो. आणि महाराजांविषयी आज विशेष बोलायचं तर त्यांना इकडे महाराजांनी निसर्गदत्त महाराजांनीच पाठवलं. सिद्धरामेश्वर महाराजांनी पाठवलं, भाऊसाहेब महाराजांनी पाठवलं. नावं वेगळी घ्यायची गरज नाही. खरं पाहता गुरु एकच आहे. व्यक्त स्वरूप वेगवेगळी आहेत, अव्यक्त एकच आहे. म्हणून आपलं प्रेम, आपला आदर प्रदर्शित करण्यासाठी आणि त्यांचं स्मरण आपल्या हृदयामध्ये घट्ट बसण्यासाठी नावं घ्यावी लागतात, नाहीतर त्याची गरज नाही. रणजित महाराज, निसर्गदत्त महाराज, सिद्धरामेश्वर महाराज, भाऊसाहेब महाराज, रमाकांत महाराज, गोपीचंद महाराज वेगळे नाहीत. व्यक्तरूप रंगरूपाने वेगळी होती, पण अंतर्यामी स्थित परमात्मा स्वरूप एकच. त्यांचे जसे एकच तसे तुमचे, आमचे आणि त्यांचे मिळून एकच. म्हणून गुरु आणि शिष्य हा भेदच नाही. अज्ञान आहे तोपर्यंत भेद आहे. अज्ञान गेल्यानंतर भेद उरत नाही. तरी पण स्वस्वरूपाची प्रचिती याच्यासारखं जीवनात दुसरं श्रेष्ठ ध्येयच नाही, जेणे आपल्याला सायुज्यमुक्ती प्राप्त होते. सायुज्यमुक्ती म्हणजे काय? परमानंद. तो परमानंद आपल्या जीवनामध्ये आणणारे आपले सद्गुरू, व्यक्तरूप वेगळी आणि त्यांच्या आपल्यावर अनंत उपकार, म्हणून वेगळ्या नावाने जयघोष करायचं. बस. अंतर्यामी भेद ठेवू नका असं मला सांगायचं आहे. त्यांच्याप्रती प्रेम प्रदर्शित करण्यासाठी आणि त्यांच्या उपकाराचं दायित्व आपल्याकडे आहे. अनंत उपकार आपल्याकडे आहे, तर स्मरण म्हणून वेगवेगळ्या नावाने जयकार करायचे. आजचा समाज आहे तो सद्गुरूवरच आहे. गुरु आणि सद्गुरू ह्याच्यातला भेद सांगितलेला आहे. बऱ्याच लोकांना कळत नाही. काही लोक बोलता बोलता आम्हाला म्हणतात दत्तात्रेयाने 24 गुरु केले असं म्हणतात. नाकारता येत नाही. तुमच्याकडे खूप गुरु असतील,
प्रथम तुमचा आई वडील गुरु तुमचे. मग तुमच्या घरामध्ये कोण जाणता असेल, आजोबा पंजोबा कोणी काका मामा, सगळ्यात बुद्धिवान तोही तुमचा गुरु. मग शाळा कॉलेजमधले गुरु आणि कामाधंद्यात आपल्याला जे मदत करतात, मार्गदर्शन करतात ते गुरु. परंतु सद्गुरु नव्हे की सद्वस्तू दाखवितो तो सद्गुरु. सद्वस्तू काय आहे? परमात्मा. परमात्मा एकच सद्वस्तू आहे. आणि ती सद्वस्तू कशी आहे? सर्व चराचर भरून बोला, कुठे निताडाव नाही, सर्व ठिकाणी आहे. मग सर्व ठिकाणी आहे असं म्हणतो आपण सर्वजण, तर सोयीस्करपणे आपल्यात आहे ह्याची जाणीव होत नाही, तिथेच फसतो. आपल्यात आहे याचे स्मरण हेच परमानंदाला कारण. तेच तुम्हाला परमानंद देणार. आपल्या स्वरूपाचा विसर व्हायला न देणे याच्यासाठी साधन भक्ती आहे. त्यामुळे ती सद्वस्तू आपल्याला भेटणार आहे, दिसणार आहे, अनुभवाला येणार आहे. भेटणे म्हणजे सुद्धा बरोबर नाही, पण म्हणावं लागतं. कारण भेटायला ते व्यक्त नाहीये, रंगरूप आकार नाहीये, त्याचे स्वरूप ज्ञान स्वरूप आहे. त्याचे स्वरूप ज्ञान स्वरूप आहे. आणि ते ज्ञान तुमच्या आमच्यामध्ये चैतन्य म्हणून जाणीव रूपाने वावरते आहे. मग तुमच्या ठिकाणी असलेली जाणीव हाच देव ईश्वर आहे, तो सद्गुरू आहे, तोच परमात्मा आहे. त्या जाणीवेकडे लक्ष ठेवा. ही जाणीव जोपर्यंत शुद्ध आहे, पवित्र आहे आणि सत्य स्वरूपाने त्या ओळखीने राहते आहे, तोपर्यंत तुम्ही ते देवच आहात, शिवच आहात. पण तुमच्या जाणीवेमध्ये जग खरे मांडले आणि त्याच्यातला आनंद घ्यायला तुम्ही इच्छा ठेवली, जीव झाले आणि दुःखात सापडले. पण सद्गुरू काय करतात? तू दे नाही असं सांगतात. दे नाही म्हणजे दे इंद्रिय आणि मन हे जे काय मागतायत म्हणतायत त्याच्याशी मला काही कामच नाही असा निश्चय झाला पाहिजे. तोंडाने बोलतो मी दे नाही, गुरुने सांगितलंय म्हणून सांगतो. दे नाही म्हणतोस त्याचा अर्थ काय घेतोस? तो अर्थ घेतला पाहिजे ना. दे मी नाही म्हणजे देव असणं, मन इंद्रिय जे काय म्हणते माझा विषय नाही असा निश्चय झाला पाहिजे. असा विषय ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या निजस्वरूपाची भेट होईल किंवा प्रचिती येईल. ती सद्गुरू भेट, तीच परमात्म्याची भेट. शोधायला जायला नको. शोध घ्यायचा झाला तर कुठे घ्यायला पाहिजे? अंतर्यामी, आतमध्ये झाकलं पाहिजे. आम्ही आत झाकत नाही, आम्ही बाहेर झाकतो. अजूनही काही लोकांना सवय असते हो, शेजारी घरात कोणाचं काहीतरी भांडण झालं मुद्दाम काल देऊन ऐकतात काय विषय चाललाय त्यांचा. मुद्दाम काय गरज नसते. रस्त्याने चालले पुढे मारामारी झाली, किती घाई झालं 2 मिनिटं उभा राहतो तिकडे, काय विषय चाललाय. तर तुला काय करायचं आहे? आणि ह्याच्यातच अडकला. ते घेऊन घरापर्यंत जातो, दारापर्यंत जातो, मंदिरापर्यंत जातो. बाहेर पडल्यावर पहिलं विषय जर कोणाला काय सांगेल, मंदिरात गेलं मला काय अनुभव आहे न सांगता रस्त्यात काय पाहिलं ते सांगेल. हे विषय जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत तुम्हाला सद्गुरूची भेट होणार नाही, परमात्मा स्वरूपाची प्रचिती येणार नाही. तुमचा निश्चय पक्का झाला पाहिजे. निश्चय पक्का झाला पाहिजे. अजूनही काही लोक आपल्याकडे संप्रदायातली सुद्धा येतात आणि सत्यनारायण पण घालतात, सत्यनारायण पण घालतात आणि अनेक देवांचे फोटो त्यांच्या घरात आहेत. हे बाहेर निघत नाही ना तोपर्यंत त्याचं दर्शन होणार नाही. ती हिंमत पाहिजे बाहेर काढायची. तुझं संचित असतं तेव्हा सद्गुरू भेटतात.
आणि जसं आता मुलीने आपल्याला सांगितलं, आपल्या ह्या परंपरेतले गुरु आपल्याला भेटणे परमभाग्य आहे. जगात ते गुरु अनेक आहेत, त्यांच्याविषयी आपण रोज ऐकतो, रोज वाचतो काहीतरी. पण आपल्या गुरु परंपरेतले जे सद्गुरू आहेत त्यांच्याविषयी कधी काय ऐकलं का तुम्ही? जे आहे ते चांगलं, परंपरेच्या चाकोरीच्या बार नाही, प्रसिद्धीच्या मागे नाही, आणि धनसंपत्तीची लालसा नाही. सद्गुरूच्या कृपेने ऐश्वर्य भोगतायत. जे गाडीवर आले त्यांनी भोगले, आम्ही भोगतो. निसर्ग महाराजांनी मला सांगितलं असा हात करू नकोस, केला नाही, सगळं बरोबर चाललं. तुमच्यात ती हिंमत पाहिजे, तुमच्यात ती हिंमत पाहिजे. मी तुमच्या म्हणजे जे लोक इतर पूजा करतात, अनेक फोटो लावतात, अनेक उपासना करतात, त्यातला मी पण होतो. पण सद्गुरू वचन काय तरी एकदम सोडून टाक. सद्गुरू पहिला विश्वास बसणे हे फार कठीण असतं. कारण आपले परंपरेचे गुरु साधे दिसतात, साधे कपडे घालतात, बाह्य रंगरूप काही नाही. विश्वास बसणे अवघड आहे. पण मी सांगितलं त्याचा पूर्वसंची त्याचा पक्का विश्वास बसतो. पण विश्वास बसल्यानंतर त्यांनी जे वचन आपल्याला दिले ते अंगीकारलं पाहिजे. मी जेव्हा निसर्गदत्त महाराजांना पहिल्यांदा भेटलो तर त्यांचं छोटंसं पाण्याची ते विड्याकाळी विकण्याचं एक दुकान होतं, छोटंसं. गादी म्हणतात, मुंबईत गादी म्हणतात. खोका असा खोका फुटपाथला, त्याच्यामध्ये जाऊन उभं राहून एक स्टूल आहे, छोटंसं स्टूलमध्ये बसायचं. 11वीची परीक्षा देऊन तरुण मुलगा मी गावाकडून आलेला, माझ्या नशिबाने 11व्या दिवशी तिकडे पोहोचलो. पण त्याच्या आधी मी सगळे ग्रंथ वाचले होते. लहानपणापासून मला काही वरदान होतं, सगळे ग्रंथ वाचले होते, खूप अभ्यास होता आणि सगळ्या देवांचे अनेक मंत्रतंत्र करत होतो. अनेक लक्ष्मीचे 11.25 लाख वेळा मंत्राचा जप केला होता. किती वेळ होतो. पण निसर्गदत्त महाराजांनी त्या दुकानात पाहिलं प्रथमदर्शनी, आणि त्या दिवशी असं वाटलं मला काय पण होतं, ज्ञान नाही काही नाही, असा होतो. माझा आज शोध संपला, देव ईश्वर शोधण्याचा शोध संपला, आज माझा दिवस. आपोआप वाटलं त्या लहान वयात. हे पूर्वसंच. आणि त्या दिवसापासून भजनबंदी सुरू केली. सगळ्या सगळे फोटो काढले, सगळ्या मूर्त्या पाण्यात बुडवल्या. हिंमत किती. आणि एका फ्रेममध्ये 4 फोटो, गुरुलिंगजंगम महाराज, भाऊसाहेब महाराज, सिद्धरामेश्वर महाराज, निसर्गदत्त महाराज. आणि पूजाला सुरू केले. रणजित महाराजांबरोबर मालवणला गेलो. सिद्धरामेश्वरांचे चरित्र ते गोपटे लिहिणार होते, त्याचं भाषांतर करायचं होतं. गुजरातीमध्ये बरंचसं लिहिलेलं होतं. त्याला मराठीत करण्यासाठी निसर्ग माझे शिष्य गोपटे, गुरुदास म्हणून आपण भाषणामध्ये म्हणतो ते, त्यांच्या घरी गेलो. आणि महाराजांच्या सासरवडीला, निसर्गमाच्या सासरवडीला तिकडे आमची जेवणाची सोय केली होती. आणि तिकडे दुपारची जेवणाची वेळ होती. माझा मंगळवारचा उपवास होता. मी तोपर्यंत कळत नव्हतं काय. विश्वास बसला तर सद्गुरूवर. हा मुद्दाम का सांगतो, सद्गुरू माझे सगळे म्हणतात, पण ज्ञानाकडे लक्ष देत नाही. तोपर्यंत आमचंही लक्ष गेलं नाही त्या ज्ञानाकडे. गुरुप्रेम झालं व्यक्त रूपामध्ये, अव्यक्त म्हणून नाही. ते ज्ञानच नाही. काय मिळणार आहे. करतोय उपवास आपले सगळे. जेवायला बसायची वेळ आली तर रणजित महाराजांची एक सवय होती. पुढे प्रवासाला गेलो आम्ही, मठात गेलो की जेवायला बसले की मला बाजूच्या पंक्तीत बाजूलाच बसायचे. तर ते जे घर मालक होते, जेवण वाढणार होते पंगत दुपारची, त्यांना सांगितलं माझा उपवास आहे, मी केळी आणले, बाहेर बसून खातो बाकड्यावर बसून, तुम्ही जेवण वाढा. आणि जेवण वाढायला आम्ही 15, 18, 19 लोक. माझ्याकडे मोठी स्टेशनमध्ये जीप होती, ती घेऊन गेलो. जेवायला बसल्यानंतर महाराजांनी विचारलं डॉक्टर कुठे आहेत. तर त्याने सांगितलं त्यांचा उपवास आहे. बाहेर बसले, बोलवा इकडे. बरोबर जवळ बोलवलं. आम्ही दिले ज्ञान फुकट गेलं. अजून तुम्हाला कळलं नाही, अजून तुम्ही उपवास करता. असा जेवायला बसलो, जेवलो. त्यानंतर कधी उपवास केला नाही. बोला, कधी नाही.
विश्वास पाहिजे, अशी श्रद्धा पाहिजे. अजून धरून परंपरेचं ठेवलात ना, ते त्याग करत नाही तोपर्यंत जीवबुद्धी देहबुद्धी जाणार नाही, आत्मबुद्धी पक्की होणार नाही. अजूनही वेळ गेली नाही, धरून ठेवला असेल तर सोडा. ज्याने सोडलं असेल त्यांना मी वंदन करतो. भक्ती सोपी पण आहे, साधी पण आहे, पण जीवासाठी अवघड आहे. जीवासाठी, जीव देहबुद्धीसाठी अवघड आहे. पण आत्मबुद्धीने त्याचा विचार केला, त्याच्या इतका आनंदच नाही, मजाच नाही. त्या दिवशी संध्याकाळी महाराजांना म्हणालो, माझं गाव जवळ आहे तिकडे, माझी आई गावाला राहते, मी जाऊन येऊ का भेटून? तुम्ही आता पुढे जाणार आहे? महाराज म्हणाले नाही, आपल्या उद्या जायचंय, तुम्ही जाऊन या. घरी गेलो, आईला म्हटलं रंगीत संगीत आज काहीतरी कर, आणि ते जेवलो. म्हणजे उपासाचा कसा त्याचा काय सोडचिटी दिली त्याला, हिंमत लागली. आणि त्याचमुळे आज इथे तुमच्या समोर आहे. म्हणून गुरुवचनाचा विचार करा, त्याच्यावर चिंतन करा आणि त्यांच्यासारखे व्हायला. आपणासारखे करीत तत्काळ आपण असं म्हणतो, पण त्यांच्यासारखे आपण झालो होतो हा विचार का करत नाही? ज्या दिवशी तुमच्या मनातली चिंता भय जाईल आणि जीवनात होणाऱ्या घटना त्याचा कोणालाही तुम्ही दोषारोप करत नाही, त्या दिवशी सद्गुरु तुमचे सगळ्या चिंता भय स्वीकारेल, अंगीकारेल. एक वाक्य पाठ करा फक्त, बस. तेच करता. माझ्या जीवनात चांगलं घडलं ते त्यांनीच केलं, वाईट घडलं पण त्यांनीच केलंय. त्याच्या मागे त्यांचं काहीतरी कारण आहे, हेतू आहे. माझं काहीतरी चुकलं असेल, मला जाणीव करून देण्यासाठी ते वाईट घडवलं आहे, किंवा मला ज्याची इच्छा होती ते पुढे जाऊन मला त्रासदायक होणार आहे म्हणून माझ्या वाट्याला यायला दिलेलं नाही. अर्थ चांगला काढा. असं म्हणाय ना, जे होतं ते चांगल्यासाठी, अशी म्हण आहे. काही लोक घेऊन विचारतात, माझ्या जीवनात असं घडलं, काय माझं चांगलं घडलं? अरे वेळ धर, धीर धर ना, धीर धर. लगेच का काही करतोस? तुझ्या जीवनात पुढे चांगलं होईल ना. काहीतरी पूर्वजन्माची कर्म तुमची आहेत का या जन्मामध्ये पण तुमचा काही विवेक होत नाहीये, किंवा सद्गुरु भक्तीचा तुम्ही दिखावानी खिलवाड करता, त्याचंही प्रायश्चित्त शिकेल. म्हणून आत्मचिंतन करायला पाहिजे, आपल्या आचार विचारामध्ये शोधलं पाहिजे. खरूच झाली बरी होत नाही तर भाऊसाहेब महाराजांनी गुरु विवेकानंद महाराजांकडे जाऊन विचारलं, अरे मी ब्राह्मणाचा पोरगा, 2-3 वेळा संध्या स्नान करणारा, मला खरूच का व्हावी? काही औषध केलं तरी बरं होत नाही. महाराज काय म्हणाले, काहीतरी तुझं चुकलं असेल बघ. गुरुलिंगानंद महाराज म्हणाले, तुझं काहीतरी चुकलं असेल बघ. महाराज माझं काय चुकणार? मी फक्त ते सरकारी स्टॅम्प वेंडरचं काम करायचं, ते स्टॅम्प विकतो, 2 आणि जास्त घेतो, ते चुकलं. तो तुझा धंदा नाही. तू दुसऱ्या कामासाठी कचेरीत जातोस, जाता येता ते घेऊन येतोस आणि तुझ्या खर्चाचे पैसे सुटावेत म्हणून ते करतोस. ते बंद कर, लोकांना मदत म्हणून कर. ऐकलं? खरूच बरी झाली. म्हणून आपल्या आधी व्याधी काय असतील ना, त्यांच्याविषयी सुद्धा सगळा भार सद्गुरूवर टाका आणि सतत त्याच्या चिंतनामध्ये राहा. जे तुमच्या नशिबाला येते ते सहजपणे अंगीकारा आणि त्याच्यासाठी लढायला तयार. रडणे नाही, लढणे. दुःख करणे नाही, सद्गुरु सारिका असता पाठी राहता. ह्याचा विसर पडायला देऊ नका ना. पुढे काय करायला पाहिजे? खूप जोरात भजन म्हणायलाही पाहिजे. महाराज म्हणायचे, विसरत महाराज म्हणायचे, भजन बेंबीच्या देठापासून म्हणून सांगायचे. मुलाधार चक्र काही लोक खूप रंगून सांगतात, वाचतात. आमच्या महाराजांनी कधी मुलाधार चक्राने तुमची कधी विचार केला सांगितलं, ज्ञानात पण सांगितलं नाही. पण ते मुलाधार चक्र म्हणून जे आहे बेंबीच्या जवळ, तो देठ हल्ला पाहिजे. कारण तिथे अंतःकरण आहे ना, त्या अंतःकरणात जाणीव ती ठिया देऊन बसली पाहिजे. जे काही गातो आहे ते तुझं आहे म्हणून ते जोरात म्हणायचं आहे. इतकं जोरात नाही, दुसऱ्यांचे कान दुखतील, ते त्रास होईल. आपल्या मनाला आनंद येईल असं, आपला सूट कसा वाटतोय, भजन ऐकलं पाहिजे. आपलं भजन आपण ऐकलं पाहिजे. आपलं भजन आपण ऐकलं पाहिजे.
आपण पूजा करतो, ती पूजा माझ्या अंतर्यामी बसलेला परमात्मा या रूपामध्ये प्रकट झाला आहे त्याची करतो आहे. काच आहे, फोटो आहे म्हणून नाही असे भाव ठेवू नका. असा आपल्याच विचारांमध्ये बदल झाला पाहिजे, तेव्हा आत्मदर्शन होतं. मला काय म्हणत मुद्दा सांगायचा आहे की सद्गुरू भेटतात, परमेश्वर ईश्वर देव भेटतो, पण आपले आचार विचार शुद्ध झाले पाहिजे. आपल्या अंतर्यामी जे आपल्याला रोज काही इच्छा, वासना, भावना, कल्पना येत आहेत त्याचा विवेक झाला पाहिजे आणि त्याच्यातलं सार असार निवडता आलं पाहिजे. दोन गोष्टीचा अभ्यास करा, आत्मानात्मविवेक, सार असार. आत्मानात्मविवेक म्हणजे आपल्या देहाविषयी, सार असार म्हणजे विश्वाविषयी. काय घ्यायचं, काय टाकायचं, हे तुम्हाला जमलं, सच्चिदानंद. सच्चिदानंद ते तुमचे स्वरूप आहे, तो देव ईश्वर आहे. ते याने जाणलं, रमाकांत महाराजांनी जाणलं, ओळखलं, ते होऊन राहिले म्हणून पूजेला बसले. आपण सर्व ते अंगीकारले, स्वीकारलं आहे, तर आपण त्या दृष्टीने साधन भक्ती केली पाहिजे. नुसतं मनात या भजन करायचं, घरी भजन करतो आणि भजन करतो हा सुद्धा एक इगो ठेवू नका, अहंकार ठेवू नका, कर्तेपणाचा भावच नको आहे. निष्काम भजन झालं पाहिजे, काही मागणे नाही, काही मागणे नाही. संवाद साधा त्यांच्याशी, काय हरकत नाही. कसा संवाद साधा? मी परमात्मा आहे असं तुम्ही सांगितलं की मी परमात्मा, मला अनुभव काय येत नाही, हा संवाद साधा. मला का अनुभव येत नाही तेवढी कृपा करा, मागायचं तेवढंच मागा. आम्ही काय मागतो रोज मठात समाधीजवळ बचत करून सकाळी, आता हा देह जनकल्याणासाठी, ज्ञानदानासाठी उपयोग येत असेल तर हा श्वास चालू दे, नाही तर हा श्वास ताबडतोब बंद हो, एवढंच द्या बोल, असं महाराजांकडे रोज मागतो. म्हणून असा निश्चय झाला पाहिजे, माझा श्वास तुझ्या नामस्मरणातच चालला पाहिजे, तर मला हा देह जीवन पाहिजे, नाही तर नको असं मागा. तुमचे सगळे चिंताबाई तो स्वीकारणार, तुमच्या जीवनात परमानंद, आनंद निर्माण होणार. भक्ती अर्थ जाणून करा. सद्गुरूच्या शब्दाचं अगदी महाराज टाकायचे, चाट ते चाट, चाट म्हणून सांगायचे. चाटतो कधी आपण, एखादे खूप आवडीचं असलं ना ते जरी निघून गेला हातात तरी चाटतोय, ते जिभेवर चोर राहिलेली ती जाई पण चाटतो. तसं आपल्या अंतर्यामी तो ठिय्या बसत नाही, मी आत्मा आहे असा, या देवीश्वर माझ्यातच आहे, मी तो वेगळा नाही. हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत येत नाही. म्हणून सांगितलं की पहिल्यांदा आधी जे देह, इंद्रिय, मन, वासना, जे इतर काही बुद्धी आहे, अहंकार आहे, निंदा आहे, सगळं गेलं पाहिजे. म्हणून सगळ्यात श्रवण चांगलं झालं. भजन गातो हे श्रवणच आहे, ऐकतो हे श्रवणच आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणला पाहिजे, अनुभव आहे ते. आम्ही निसर्गदत्त महाराजांबरोबर 9 वर्ष होतो, पण 18 वर्ष रणजित महाराजांबरोबर होतो. जसं मी सांगितलं, निसर्गदत्त महाराज असताना मी विद्यार्थी त्याच्यात होतो, लहान होतो, ज्ञान पेटण्यासारखं नव्हतं. पण रणजित महाराजांकडे जायला आपण थोडेसे वयाने मोठे झालो होतो, ज्ञान कळायला थोडं लागलं होतं. पण त्यांच्या सहवासाने आणखी त्याला उजाळी मिळाली आणि तो अनुभव पक्का झाला. साधन मुक्ती कधी सोडली नाही. लोकांनी म्हटलं ना, तुमच्या घरी कोण मेलं तर लोक, तुम्ही सूर्यसूतकामध्ये काय जीवन जन्मलं तर सूर्यसूतकामध्ये तुम्ही आरती भजन करायचे टाळता. लोक काय म्हणतील, ते भावबंद काय म्हणतील म्हणून टाळतात. आम्ही काय करायचो, एका खोलीत आपल्या बेडरूममध्ये जायचं, गपचूपदार लावून घ्यायचं, करून घ्यायचं. चुकवायचं नाही, नेम चुकवायचा नाही, तिथं जाऊनच सांगायचं पक्क. अगदी कोण मेलं नाही, आपल्याकडे मेलेल्याला पाणी पाजतात, काय उपयोग आहे त्याचा? पण नाही पाजलं तर काहीतरी म्हणतील का तुमच्या मनात, इतरांच्या मनात नाही पाजलं तर भूत होऊन माझ्या मानगुटीवर बसेल. ह्यालाच घाबरतो तो. आम्ही गेलो तर अशा वेळी काय करतो, गर्दी वाढली ना तिकडे पाणी द्यायला, आपण पुढे जाऊन तिकडे जाऊन यायचं. आणि आले तर लोक, तुम्ही पाजलं? हो पाजलं ना, पाजलं. जे खोटं करायला सांगतात त्याच्याशी
खोटं बोलायला काय हरकत नाही, कारण त्याच्यातून सुटायचंच आहे आपल्याला. पण ते पाप करायचं नाही, ते पाप आहे, अज्ञान आहे. अज्ञानाच्या गोष्टी जेवढ्या आहेत तेवढं पाप आहे, ज्ञानाच्या गोष्टी जेवढ्या आहेत ते पुण्य आहे. बस विवेकाने जे जे कराल ते ज्ञान आहे. विवेक नाही, वासना आहे, पाप आहे, बाकी काही नाही. बस उगाच वजन खूप वजन झाल्यासारखं बघायची गरज नाही. साधन भक्ती करणारी माणसं असं दाखवतात की फार फार मला काहीतरी खूप मोठं काम करायला लागतं की मला तो विषयचा धरून मी ठेवलेला आहे. सहज झालं पाहिजे. देही असू देई मला सांगितलं ना, अरे सहज स्थितीमध्ये राहिलं पाहिजे, ते असू दे ना. ते एकदा कळलं की काय आहे, तर कळणार कधी? त्यांच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्ही न्याय द्या. शब्दात अडकू नका, अर्थात अडका. आम्ही शब्दात अडकतो. प्रत्येक गोष्टीचा विचार झाला पाहिजे. ते आपण एक भावपराग म्हणतो ना, भावपराग, त्याच्यामध्ये सकलमत ऐक्य स्थापना छाया असे शब्द आहे. निसर्ग महाराजांच्या वेळेचं जुनं पुस्तक तुम्हाला बंधाचं मिळालं तर त्याच्यामध्ये सकलमत ऐक्य स्थापनाचार्य असतात. आपण काय म्हणतो? सकलमत स्थापनाचार्य म्हणतो, ऐक्य म्हणतच नाही. सकलमत स्थापनाचार्य म्हणत किती गोंधळ होईल. सकलमत ऐक्य स्थापनाचार्य झालं तर एकच झालं ना, एकच व्हायला पाहिजे. अनेक एकच आहे, एकच व्हायला पाहिजे. कोणीतरी चुकून पटकन म्हटलं पुढे, त्या तसंच होत आलेलं आहे. म्हणताना भाव पक्का आहे, पण त्याच्याकडे आपला अर्थ लक्ष गेलं पाहिजे, गेलं पाहिजे. तो सगळ्या भजनामध्ये पण म्हणताना भजन जे गाता तुम्ही ते नुसतं गाण्यापेक्षा गायला तर पाहिजेच, पण त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊ का आणि माझी एक एकत्र मिळून जा. हे ज्ञान ऐकतो तेव्हा सुद्धा मी काहीतरी वेगळा बनून राहिलेला आहे, मी देह म्हणून माझ्या ओळखीने राहिलेला आहे, म्हणून दुःखात अडकलो आहे. माझे सद्गुरू एवढे कष्ट घेऊन मला हे ज्ञानबोध करतायत की माझ्या मूळ स्वरूपाची, सत्य स्वरूपाची हकीकत सांगताय. अशा निश्चयाने ऐकलं पाहिजे, अशा बोधाने घेतलं पाहिजे. रमाकांत महाराज वारंवार सांगायचे, हकीकत तुमची आहे. निसर्ग महाराज सांगायचे, रणजित महाराज सांगायचे. आपण तशा दृष्टीने ते ऐकले पाहिजे, तेव्हा ते तुमचं होणार आहे. आईबाबांनी ठेवलेल्या नावाने जोपर्यंत त्या ओळखीने ऐकतात तोपर्यंत हे बोललेलं तुमचं होत नाही. हे तर वापरायला घेतलेलं आहे, त्याची हकीकत वेगळी आहे. सोडा त्याला संसारात बायका पुरा व्यवहार ते करायलाच पाहिजे त्याला. हा सर्वांमध्ये आहे, तो एकच एक आहे, वेगळा नाही आहे. आणि ते माझे स्वरूप आहे. पण आरसा स्वच्छ असेल तर आपलं रूप दिसतं, पाणी स्वच्छ असेल तर आपलं प्रतिबिंब दिसतं. तसं आपलं चित्त, मन पवित्र असेल, शुद्ध असेल, आचार विचार शुद्ध असेल तर आत्मस्वरूपाची प्रचिती येते. त्याच्यासाठी म्हणजे त्याची कष्ट घ्या, त्या दृष्टीने ज्ञानबोध ऐका. म्हणून सांगितलंय नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती श्रेष्ठ भक्ती आणि शेवटची आत्मनिवेदन. श्रवण भक्ती म्हणजे श्रवण करता त्याचं मनन करा, चिंतन करा आणि निधिध्यासन करा. जे जे मी काय बोललो किंवा महाराज बोललेले आहेत ते तुम्ही ते ऐकल्यानंतर मनन करणे, पाठ करणे, तेच म्हणत राहणे, पाठ करणे आणि चिंतन करणे म्हणजे त्याच्यावर विचार करणे. मग त्याच्यावर विचार करा आणि निधिध्यासन म्हणजे ते तुम्ही अंगीकारा, स्वीकारा, रोजच्या जीवनात वापरा. आम्ही ऐकतो, चिंतनही नाही आणि मननही नाही. निधिध्यासन सोडा, लाभ राहिलं, दूर राहिलं. म्हणून आम्ही दूर आहोत स्वस्वरूपाच्या प्राप्तीपासून. म्हणून विचार करा. आणि बाकी जे आपण प्रपंचामध्ये जे काही नवरा बनलो, बायको बनलो, बाप बनलो, मुलगा बनलो, हे या देहाचे रोल आहेत, भूमिका आहेत. त्या भूमिका पार करायलाच पाहिजे. त्या दृष्टीने त्या भूमिकाकडे पाहून करा. त्याला प्रामाणिक राहायलाच पाहिजे, त्या रोलला, त्या भूमिकेला. पण जर तुमच्यामध्ये बिंबलं तर प्रामाणिक राहणं पण सोपं जातं. देहबुद्धी आत्मबुद्धी झाली, भाव शुद्ध झाला तर या देहाच्या भूमिकेशी सुद्धा प्रामाणिक राहणं सोपं जातं. म्हणून ज्ञानी माणूस
परमार्थ तर उत्तम करतो, प्रपंच पण उत्तम करतो. कारण प्रपंचामध्ये तो विटनेस म्हणूनच करतो, दृष्टा साक्षी म्हणूनच करतो. माझे म्हणतच नाही, तर माझे काहीच नाहीये, हे जे सत्य काहीच नाहीये. कधी आजचं कधी काय जाईल सांगता येत नाही. सगळ्याला देण आहे, काय खरं आहे. पण व्यवहार करायला पाहिजे देहाच्या जीवनासाठी, म्हणून तो करायला पाहिजे. म्हणून भक्ती सुद्धा त्याच्या आड येत नाही. भ्रमात जाऊ नका, किंवा संभ्रमामुळे जास्त टेन्शन घेऊन नका. टेन्शन म्हणजे काय म्हणायचं त्याला म्हणायचं, चिंता. हा, चिंता सुद्धा सगळं कमी, अजून त्याला स्ट्रॉंग चिंता. त्याच्याशी जास्त विचार करू नका. हा बरोबर, त्याचं ताणतणाव घेऊ नका जास्त. कारण का घेऊ नये त्याचं आणखी कारण सांगतो. करता करिता तो आहे, बुद्धिदाता तुझी आहे. तुझे मला स्मरण आहे तर मला देणारी बुद्धी तू बरोबरच देणार आहेस. मला विस्मरण झालं तर माझी बुद्धी माती खाणार. म्हणून भाऊसाहेब महाराज म्हणाले, आठवते ब्रह्म नाठवते ओ ब्रह्म. तू आत्मा आहेस हे स्मरण ब्रह्मस्वरूप. तू ब्रह्मच आहेस, पण विसर पडला तर, नाठव म्हणजे विसर पडला तर हो ब्रह्मामध्ये अडकलास, माया जाळामध्ये अडकलास आणि दुःख भोगतोस. पण पहिलं काम आपल्याला आपल्या सद्गुरुवचनाचं स्मरण, जे महावाक्य त्यांनी दिलंय त्या ओळखीने राहणे. दुसरं काम सद्गुरू सांगितलेली भक्ती साधना ती विवेकाने करा. जसं म्हणत श्रवण, निधिध्यासन, चिंतन या दृष्टीने करा आणि सर्व भार त्याच्यावर टाका. आणि आत्मानात्म विवेक करा, सारासार दोन गोष्टी करा, बस जीवन सोपं आहे. प्रत्येक आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी रोज आठवा, याच्यावर थोडा गौर करा, विचार करा. जीवनातली कामं पण सोपी जातात. ज्ञानदृष्टी प्राप्त झाली की काम सोपं आहे. गणपतीला चतुर्दिवशी पुजतात का? चतुराई काय का पुत्र, त्या राम कैवल्याचा पुत्र, कौशल्याचा पुत्र, कौशल्य चतुराई. ज्ञान, ज्ञान आहे ते सगळे प्रश्न सुटले. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, ते झाले सगळे ज्ञान त्याच्यामध्ये येतात. आपल्या गुरुमंत्रामध्ये सगळे मंत्र येतात. महामंत्र म्हटलं त्याला. काय शिकायची गरज नाही वेगळं. पोटापणाच्या विद्या सगळ्या शिका, त्याने सुरुवातीला सांगितलं. 14 विद्या 64 कला त्याचे गुरु आहेत. पण सद्गुरू नव्हे, ती सद्वस्तू दाखवतो तो सद्गुरू. ते त्यांनी दाखवली रमाकांत महाराजांनी, म्हणून ते पूजेला लागले. पण जे त्यांची पूजा आपण करतो सफल कधी होईल तर त्यांच्या वचनाप्रमाणे आपण वागतो आणि ते आपण अंगीकारतो. नुसतं मोठा जय जयकार करून काय होणार आहे? गुरुवचनाची जाणीव ठेवून त्या ओळखीने राहण्याचा प्रयत्न करेल. ही सगळ्यात मोठी त्याला दिलेली आपण भेट आहे, रिटर्न गिफ्ट. आणि त्यानेच ते प्रसन्न होतील, त्यानेच ते आनंदी होतील. नाहीतर सीतारामेश्वराने एक गोष्ट सांगितली होती. एक मालक होता, दमून आला होता. त्या दिवशी उत्तम पेहराव करून आला होता, कोट घातला होता, चांगले कपडे घालून, उंची कपडे घालून आला होता. आणि दमून आलेला त्या आपल्या शिपायाला काय म्हणतो, जर पाणी घेऊन. तो शिपाई काय म्हणतो, तुम्ही सुंदर दिसताय, तुमचा कोट खूप भारी आहे, पाणी घेऊन. तुमच्या चप्पल पण खूप सुंदर होती आणि तुम्ही गळ्यात घातलेला तो सोन्याचा हार पण चांगली दिसते तुम्हाला, आज तुम्ही खुडून दिसताय. त्याने उचलली, मुस्कटात मारली. मी पाणी मागतो आहे आणि तू माझी स्तुती कसली करतो आहेस? इकडे माझा जीव जात. सद्गुरू तेच करतात. हो, मला काय म्हणायचं आहे, मी काय शिकवलं तुला आणि तू काय करतो आहेस? मी काही शिकवलं त्या ज्ञानदृष्टीने माझी भक्ती तू करत नाही, नुसते हात चढवतोय, मोठमोठ्याने माझं भजन म्हणतोयस, काय कामाचं आहे? अशा दृष्टीने साधन भक्ती करा. तो दिवस आपण खऱ्या साजरा केला असेल आणि तो त्यांच्यापर्यंत राजा